बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय दिग्रसकर महाराज की जय मांजरेकर महाराज की जय। काय झालं महाराज? गोविंद महाराजांची आठवण आली, मन व्याकुळ झालं. शेवटच्या दिवसात भेट झाली नव्हती. तुमचा निरोप आला, ठरवलं चुकवायचं नाही, जायचं म्हणजे जायचंच. आणि आलो. व्यंकू महाराजांनी स्वागत केलं. आता त्यांच्या अर्धांगिणी शकुंतला वहिनी औक्षण करणार. स्वतः गुरूंची सून रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. ही दुसरी ना? रामकृष्ण हरी. भास्कर लावू नका. नाही त्याचं काय ॲलर्जी आहे ना मला. म्हणजे 2 बोटं लावल्यासारखी करा, लावू नका. असं झालंय खरं, पण माझ्या नावाची टिकली लावते हे काही कमी आहे का? आमदार साहेब नाही आले स्वागताला? ते अधिवेशनाला आहेत मुंबईला, पण कीर्तनाच्या कार्यक्रमाला मात्र नक्की येणार आहे. चांगलंय चांगलंय. भक्त दिसतात ते. खरे भक्त आम्ही आहोत. नमस्कार 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 नमस्कार. खरे भक्त आम्हीच आहोत. अहो, आमच्या पक्षाची मुंबईमध्ये मीटिंग होती, तातडीची बैठक. आम्ही ती अर्धवट सोडली आणि ताबडतोब इथे निघून आलो. कारण आमच्यासाठी आमचा गाव मोठा आहे, आमच्या गावातला उत्सव मोठा आहे, तो जास्त महत्वाचा वाटतोय आम्हाला. आता लोकांना नाही पटलं ते. काही लोकांनी अपप्रचार केला आमचा. अरे लोकांनी काय केलं, आमदारच बदलून टाकला. पण हरकत नाही, असं झालं म्हणून आमचा लोकविकासाचा ध्यास बदललेला नाही, कमी झाला नाही ना. तो कधी बदलणार आहे. आमचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही असं करतच असतो आणि कायम करत राहणार. महाराज, पिठूच्या वाडीत तुमचं जंगी स्वागत आहे. तो स्पेशल हार दे. आहार कधीच चुकत नाही. महाराजांच्या स्वागतासाठी करकरीत नोटांचा हार. आंबा
नाही, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून स्वागत समारंभाला आलात ही विशेषच गोष्ट म्हणावी लागेल. पण काय, पाहुण्यांचं आदरातिथ्य आणि भपकेबाजी याच्यामध्ये ना थोडासा फरक आहे. असा नोटांचा हार वगैरे घालणं ही विठूच्या वाडीची परंपराही नाही आणि संस्कृती नाही. तुम्ही आलात आभारी आहे, पण या नोटांच्या हाराची आम्हा वारकऱ्यांना काही गरज नाही. नको लालसा द्रव्याची जी निकामीच ठरायची. नको लालसा द्रव्याची जी निकामीच ठरायची. द्रव्याने तुंबडी भरायची सोय जिवंत मरणाची. आमच्यासाठी आमच्या विठ्ठलाचा आशीर्वादच खूप आहे. अशी पैशांची अपेक्षा नसणारा महाराजच निराळा. महाराजांचं मनच मोठं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे आता कुठल्याही क्षणी हे सगळे पोहोचतील. आता काय करावं काही कळतच नाहीये. इतक्या गायब होता, आता तू पण गायब आहे. अरे आदू महाराज होते ना सू, आता हे कुठे गेले? हे 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 गला शोधायला गेले असतील. या गणे नुसता प्रॉब्लेम करून ठेवलाय. ही इंदू नुसती प्रश्न विचारत नाही, प्रश्न निर्माण करून ठेवते. हा? अदू तुझा नाहीतर माझ्यासोबत तुला पण छड्याचा प्रसाद मिळेल. मांजरेकर महाराज, आधी आपण मुख्य द्वारापासून विठ्ठलाचं दर्शन घेऊ. तिथे तुमच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी केली आहे मुलांनी. वा वा, चला चल चल. आले ते. पप्या पप्या तू इथं उभा राहा. तू सू धरून उभा राहा. आणि ग कोण होईल रे? सर, हा? सुची तर पाठी तरी आहे, गची तर पाठी पण नाहीये. अरे तेव्हा साहेब, यांनी तर तुमचा डायरेक्ट अपमानच करून टाकला. इलेक्शनच्या वेळेला कीर्तनातून आमच्या विरोधात प्रचार केला ना, तो खरा अपमान होता रे. पण जाऊ दे, वेळ नसल भारी तेव्हा खावीच्या खारी हिस्सा चुकता करणारच आम्ही. तवा वेळ असेल आमची भारी. वा, लय भारी. महाले गुरुजी, पाहुणे आलेत. आटोपलं का? अयो मयो, विंकू महाराज पण इतके तिथं. अगं तू जा ना. तुला व्यंकू काय नाहीत म्हणत, तू त्यांची लाडकी आहेस ना, म्हणून तर भीती वाटते. अदू तू जा आणि पप्पाकडून तुझी सूची पाठी घे. गो नाही तर सू पण नाही. झालं असं म्हणजे आता अजिबात वेळ नाही. विठुरायाचं दर्शन, पुढे खूप कार्यक्रम आहे. उरका, लवकर लवकर उरका. बर करा सुरू मुलांना. स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित प्रियम भारत भारतम नित प्रियम भारत भारतम स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम. अरे हे काय? सुस्वागतम. यातला ग कुठे गेला? अय ग इथं.
महाराजांचा नारायणी मोठ्या बाई कुठे असतील ग? तिच्या खोलीत असेल. ती चिडली की दार बंद करून बसते. मग 2 तास. अगं तू कुठे चालली? बघितलं किती चिडली होती ती, लाल लाल होऊन गेली ती. पण मी जाऊन येते. चिडायचं तर चिडू देत. मी करेन सण. शरबत तयार आहे. थंडगार शरबत तयार आहे. या या. आता घ्या की. कसा झाला कार्यक्रम? चांगला होता. सगळं व्यवस्थित केलं ना? जी मोठे बाई. बघितलंस ना? हो. शकुंतला तू पण हिच्याकडे लक्ष ठेवा. चांगले संस्कार झाले पाहिजे. प्रत्येक वेळेला मोठ्या बाई नसतील ना. बर मी स्वयंपाकाचं बघते. सगळं तयार आहे. स्वयंपाक तयार आहे. तू एक काम कर, साडी बिडी बदल आणि एकदम फ्रेश होऊन ये. मी आलेच नाही म्हणायचं, फ्रेश होऊन आले म्हणायचं. काय म्हणायचं? फ्रेश होऊन आले. आई ग, तू नुसतं बोलली ना तरी मलाच फ्रेश झाल्यासारखं वाटतं. आई, तू बरी आहेस ना? का डोक्यावर पडल्यावानी दिसते का? नाही. मग आणि हे लाडू कशाला? तुम्ही किती बी पंचारती ओवाळा, एखाद्याच्या मनात शिरायचा मार्ग त्याच्या पोटातच जातो. म्हणून हे पंचपक्वान, त्यासाठी केले ते लाडू. पण तुला कोणाच्या मनात शिरायचंय? गावात महत्वाची माणसं आली, त्यांना पण आपलं महत्व कळायला पाहिजे ना. कोणाला? मठ्ठेस का ग तू? तव म्हणजे ताक भात कळत नाही का तुला? आणि किती तेलकट दिसतेस. सारखी काय ग तेलकट दिसते म्हणत असती. तोंड धुणे. मांजरेकर बुवा आलेच मी. तू अचानक कसं आलास? तू येणार नव्हतास ना स्वागताला?
मी मांजरेकर महाराजांच्या स्वागताला थोडी चालो. मग कशाला आलास? अगं ही शाळेत वाचवायला आलो मी. हो का? लय शहाणा आहेस. थँक्यू. तसं तुला वाचवायची काही गरज नव्हती. बाबा तुला कुठं काय म्हणतात, कारण त्यांचं ठरलंय तुला चॉकलेट आणि आम्हाला घासले. हे तुला कसं कळलं रे? व्यंकू महाराजांनी मला चॉकलेट दिले ते. सगळं कळतं मला. गोपाळ ऐक की रे, आज त्यांनी ना माझे चॉकलेट हिसकावून उंचावर ठेवले. काढून देतेस का रे? आणि मला काय? अर्ध देते ना. मला अर्ध आणि 3 स्टार आले तर सायकल का अर्धी अर्धी करणार आहेस का? बस काय हो गोपाळ महाराज, आमचं कुठे एवढं नशीब. हे गोपाळ, गोपाळ जास्त वर नको जाऊस, पडशील. गोपाळ, गोपाळ जास्त वर नको जाऊस. जायचं नाही का? मग मान्य कर, तू भित्री असते. ए इंदू मेन आहे ना, ती कोणाला भीत नाही. तर मग ये ना वरती. थोडं का नाही, नाही, नाही. मग म्हण, गोपाळ तू लय भारी आहेस. म्हण, म्हणतेस का? गोपाळ तू लय भारी आहेस. गोपाळ मी तुझ्या समोर काहीच नाही. मी चिल्लर आहे, चिल्लर. म्हण लवकर. सोडू का परत एकदा म्हणतेस? मी तुझ्या समोर चिल्लर आहे. आता कस? तू भारी मी हारी. तू भारी मी हारी. ऐकू गेले मी. गोपाळ अक्कल आहे का तुला? नालायक. मारू नकोस, बिनअक्कल. मारू नकोस. तू नालायक आहेस. तुला बघतो ग मी नंतर. तू मारू नकोस मला आता. चिल्लर 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 आहेस तू. काय झालं असायला? काय नाही. हे तुम्हाला पेरू कुठून भेटले? झाडावरून. आंब्याच्या झाडावर पेरू? अरे पण हे आंब्याचं झाड आहे ना. तेच म्हणतोय ना, आंब्याच्या झाडाला पेरू. आंब्याच्या झाडावर पेरू कसा लागला? इंदे, एक 2-3 पेरू तरी असतील ना. आंब्याच्या झाडावर पेरू? काही फंट्या मारता का? मी फंट्या मारतो. बर बाबा, मी फंट्या मारतो. इंदू फंट्या मारते का? नाही नाही, इंदू मेन आहे ना. इंदू मला सांग, आपल्याला हे पेरू कुठून मिळाले? झाडावरून. झाडावरून. इंदू खरा? अरे मग, अरे हिंदू म्हणते म्हटल्यावर खरं आहे ना. चल झाडावर चढ, चल लवकर चल. अरे चल ना. नको मला तीर. ए आद्या, आद्या ये लवकर, तुला सांगतोय. आद्या लवकर ये. नाही ना दादा. चल लवकर ये. नाही ना दादा. गेलास ना तिकडे येऊन तुडवीन. दादा नाही बाबू ते वाटते. ये म्हणतोय ना. दादा नाही ना दादा. ये. नाही
लवकर ये आद्या तुला यायचं नाही ना? चढ चढ लवकर नको ना दादा. चढ म्हणतोय ना चढ. अरे गोपाळ नको ना. तू गपरा तुला कोणी विचारलंय? चढ रे. नको ना दादा. नको सारखं नको नको नको. झाडावर चढ म्हटलं की नाही, हो म्हटलं की नाही, फक्त नाही नाही नाही. आज नाही ऐकणार मी तुझं. चल चढ. कसं जाऊ? चढ नाही तर कुटीनीतच. दादा नको ना. आता वर आलो ना मी. आता खाली येतो. तुला वर जा सांगतोय हा? अजून ना दादा. तुला वर जा नाहीतर चड्डी काढीन. आम्ही खाली येतो. खाली उतरो. असं पुन्हा नाही करायचं. असं पुन्हा नाही करायचं. ऐको आई अगं आई. इंदू दुखलं का तुला? हो दुखलं. पण हे जे घडलं ना ते कोणाला सांगू नको. मी शिकेल तुला झाडावर चढायला.